आपण सर्वसाधारणपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ऊस कामगार असतात किंवा ऊस तोडणारे लोक असतात किंवा ट्रॅक्टरने ऊस कारखान्यापर्यंत घेऊन जाणारे जे ट्रॅक्टर असतात ते एकाला मागे एक म्हणजे दोन दोन ज्या पद्धतीने बाहेरचं जे मागचं माल वाहण्याची जी क्षमता असते, जे कॅबिन असतं, मागचं जे त्याचा हौदा असतो त्याच्यावरती जे आकार बनवलेला असतो माल वाहण्यासाठी, ते दोन दोन ट्रॅक्टर मागे लावलेले आपल्याला पाहायला भेटतात किंवा जुगाड करून काहीतरी जास्तीत जास्त लोड कसा नेता येईल या पद्धतीने जुगाड करून मागं ऊसाचे थरच्या थर लावलेले असतात आणि ते घेऊन जाताना आपण पाहत असतो। स्क्रीनवर जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहत आहे त्या व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टरवाला दोन मागे हौदे म्हणजे ज्याच्यावरती दोन ऊसाचे भरलेले कंटेनरच मागे लावलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि तो एका उताराने घेऊन एवढ्या स्पीडने येतो आणि इकडे तिकडे ज्या आजूबाजूला ज्या पद्धतीने हे ट्रॅक्टर बोलवतो ते खरोखरच भयानक आहे। जर चुकून एखादा कोणताही वाहन त्याच्यापुढे आलं असतं तर अपघात झाला असता। तर अशा पद्धतीने ऊस वाहतूक करणं कितपत योग्य आहे हे आपल्याला कळायला पाहिजे, कारण आपण जे करतो ते आपल्या फायद्यासाठी करतो परंतु त्याचं नुकसान इतरांना सुद्धा होऊ शकतं। यासाठी तुम्ही सुद्धा जर अशा प्रकारे ऊस कामगार असाल किंवा ऊस तोडून घेऊन जात असाल तर अशा प्रकारे जर तुम्ही जास्तीत जास्त लोड घेऊन जर आपण वाहन चालवत असाल तर अपघात होणं निश्चित आहे। तुमचा अपघात होईलच, त्याचबरोबर इतरांचा सुद्धा अपघात होईल। यासाठी सतर्क राहा, सावधान राहा आणि आपली काळजी घेऊन आपली वाहतूक करा हीच अपेक्षा। जय महाराष्ट्र।